नमस्कार, जय भीम सर्वांना. स्वागत आहे तुमचं प्यारी लक्ष्मी आणि फॅमिली या यूट्यूब चॅनलवर. काय झालं, आज माहेरी आले. म्हटलं चला, लई दिवस झाले चक्कर नाही मारला आणि थोडे कामं पण होते. म्हटलं चला येऊ. मग आले आणि आम्ही घरात घुसलो. इतका जोरात पाऊस. मी लक्ष्मीची बाबा आलेली आहे. एवढा पाऊस धो 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 धो, बाप रे, इतका पाऊस. गपचूप बसलो घरामध्ये. आता पाऊस उघडला. म्हटलं चला आलोय तर छोटासा ब्लॉग घेऊ तर तुम्हाला दाखवते ना आता वहिनीचे त्यांचे कसे कामं चालू आहे. आणि भाऊ गेलाय नांदगावला. म्हणजे त्यांना ना मनमाड, इकडून मनमाड पण तितकंच येतं आणि नांदगाव पण तितकं. तर शेतीच्या याच्यासाठी बियाणं घ्यायला गेलाय तो. मग वहिनीनं आम्ही बसलो, पण एवढा पाऊस होता ना, म्हटलं नको आता पाऊस उघडल्यावर मग बाहेर आलो. म्हटलं चला छोटासा कळत नाही ब्लॉग घेऊ. मी इथं आल्यावर बरं वाटतं ना ब्लॉग घेतल्यावर. बघा ना, हे पाहिलं का किती सुंदर आहे. तुम्हाला कसं वाटलं इथं आल्यावर? मला एकदम खूप छान वाटलं. मला बरे वाटलं ना. हा, पण लय जाम झाले आहे ना सर्दीने. कणकणच आहे. वातावरण बघा ना किती सुंदर झालेलं आहे. आणि भाऊचंद त्यांचं वावर सगळं तयार होऊन आणि पेरणी झालेली आहे बरं का. हे पुरं हे बघा, तुम्हाला दाखवते बरं का. वहिनीने त्यानं काय करू राहिले. ह्या ईद कसे बैलाला शेड करेल आता पावसामुळं ना. हे असं शेड केलं आहे त्यानं. मग त्याच्यामुळं बिचाऱ्यांना हे काय म्हणतो पाऊस नाही लागत. हे वहिनीच्या त्यांच्या चालले हे शेळ्या चारायचं काम. ते कुठे हा त्या तुम्हाला मोर दाखवते. दिसला का? हा दिसला दिसला दिसला. किती सुंदर आहे ना. मोर आलाय. अजून थोडासा झूम करून दाखवते. त्या बघा, नाही झूम करून दाखवला ना तो. काय दोन आहेत वाटतं. अहो दोन आहे. हा ताईश बाप्पा दोन आहेत. नाही नाही एकच आहे. अरे हा तो पिसारा आहे नाही का. मला वाटलं दोनच आहे का काय. हा हे कसा मोर येतोय बरं का. इथं मका खायला येतो. वहिनी म्हणी मका खायला येत राहतो म्हणे. हे बा इथं कोंबड्या चरू राहिल्या. ते शेळ्या चराते इकडं. हे फोनची ना चार्जिंग पण संपत आली. लाईट पण गेलेली आहे. आणि वातावरण फार किती सुंदर झालेलं आहे. हे बाबा पाऊस पडून गेला ना एकदम भारी वाटतं. वहिनी चारा काढू राहिली बैलाला. कोंबड्या चरू राहिल्या इकडं. बकऱ्या आहे ना. किती भारी वाटतंय. पाऊसच्या सगळ्या वावरात बाजरी झाली पेरून. झाले मोकळे. लोकांचे अजून वावर तयार व्हायचे. यांचं वावर तयार होऊन आणि झालं बी पेरून बी झालं. आला का मोर? येतोय ना. कुठपर्यंत येतो वहिनी तो? कुठं आळापर्यंत येतो का? हा खूप सुंदर डोंगर आणि ते एकदम भारी दिसायला लागलंय. मी ना घरात होतो आणि तिथून इतका मोठा साप दिसला ना का बास कधी. आणि तो साप आहे ना इथं गेला. इथं भाऊचं हे आहे ना. कुठं गेले होते हो तुम्ही? हो इथं लय मोठा साप गेला. हा तो काय अरे लय मोठं होतं. हा इतकं साळा तिकडं चाललं होतं योगेशच्या घराकडं. लहान वहिनीने जेव्हा पाहिलं ना तिकडून रामा चालला होता. अरे रामा जानवर जानवर. तर ते लगेच इकडं हे इथं होतं लिंबाच्या झाडाजवळ. योग्य दादाला फोन केला. तो येऊस तर वरतं ते सळा सळा आलंय बिन गेलं इथं निघून. हा इतकं हे दिसत होतं का वास कधी. आता हे गबाळ पेटावल्यावर कळन. नाही रे, तशी 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 आली मग इकून इकडं आली.
पाण्यात पाहिले मी. योगेश म्हणे धामिनी म्हणे. पाहिले होते ना दादा. हा तो तिथं होता ना तवरती इथं होती लिंबाजवळ. बारीक होती म्हातारी सकाळी 7:30-8ला गेली आणि काळा नाही राहत का हो? काळं त्याच्यावर आडवी पिवळी पट्टी राहते एवढं एवढंच होतं. माठ काय रे म्हणते त्याला. काय माहिती होत पण माठ काय रे. इतकं चपळ ना त्या याच्यात त्यानं कातीन टाकेल होती आमच्या वाट्यात जायले. आणि तोंड धुवायला गेली म्हातारी आणि मी पाहिलं परत तेवढ्या स्पीडने मागं पडलो घुसलं परत तिथं. ए पण फोन माझ्याजवळ ते पाहायचं तर ते तुम्ही बोलू राहिले ते अच्छा हवा होती ना ते टायर पेटलं लईच होतं, पेटला आता. ते याच्यात हवा गेली. जाऊ दे पेट. हा नाही ते आधीच गबाळ काढून टाकायला पाहिजे नव्हतं रे. जाळ केला होता पण ते काय येईना बरं का चांगलं. काही पिळात गेलंय वाटतं ते ते काही येईना बाहेर. मग चाललो आता घरी सगळेच्या सगळे चाललो. मग आता काय करावा आम्हाला वाटलं येईन. काले मग पळत होता बरं का त्याच्या माग पण कशाच. आता चाललो घरी. कसं हरिण पाहिलं का दिसला का हरिण. हे बघा इतकं सुंदर हरिण. हे बघा किती हरणं पळू राहिले बघा. किती मोठी किती हरणं आहे. हे बघा आम्ही इकडून येतोय ना तर रस्त्याने चाललो होतो गाडीवर. हे बघा किती हरणं पळू राहिले. खूप पाऊस होता तिथं काही काम झालंच नाही. 2 दिवस राहिलो वहिनीकडं आणि चाललो. हे बघा किती हरणं पळतंय रस्त्याने. मग म्हटलं चला लगेच व्हिडिओ काढून घेऊ आपण. आज जवळून चालले मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावा. पाहिले ना किती सुंदर हरणं आहे. का मस्त एक कळपच्या कळप आहे बरं का. अजून काही बाग राहिले आणि काही पुढं चालले. हा नाही आता हरणं घेते एकदा आणि मग घेते. ते बघा ते तिकडं काळवीट आहे बरं का. हे ना हे बघा हे काळवीट आहे. दिसला ना झूम करून दाखवते तुम्हाला. बघा हे काळवीट आहे आणि हे इकडं हरणं. हे बघा कसे पळत आहे. आणि ते तिथं काळवीट ते पण चाललंय. त्याला शिंग आहे पा. काळविटाला कशी शिंग असते आहे ना. खूप दिसत्या. मी म्हटलं अरे आम्हाला तर एकदा दिसले नाही. पण यावेळेस ना मी अशी लक्ष ठेवूनच होते. म्हटलं बघू बरं खरंच दिसत्या का. किती छान फिरते ना एकदम मस्त स्वच्छंदी भारी वाटतंय. किती सुंदर पळते. आणि अर्धा कळप ना तिकडं राहिला. ही जंगली इकडं पार. याच्यातून ह्या जंगलातूनच आले होते ते लक्ष्मीचे बाबा ना. इथं थांबलो. मी म्हणलं अहो थांबा थांबा मला व्हिडिओ घेऊ द्या म्हणलं. म्हणजे इथं थांबलो आणि ते कुठं गेले बरेच लांब गेले. हा हे घ्या ते काळवीट आणि चार हरणं पा आणि एक काळवीट आहे का. जवळून गाड्या जात्या बिचाऱ्या अजिबात घाबरत नाही. किती मस्त स्वच्छंदी फिरते. आणि इतकं सुंदर पाऊस होऊन गेलेला आहे ना. वातावरण बघा ना किती छान झालेलं आहे. खूप सुंदर वातावरण झालंय. म्हटलं चला आपण पण व्हिडिओ काढू. चला आता आम्हाला खूप उशीर होईल ना. मग आता निघतो आम्ही. म्हटलं तुम्ही कमेंट करून सांगा बरं का आवडलं का तुम्हाला हे हरणं काळवी. छान वाटतंय ना. चला आता निघतो आम्ही. उशीर होईन आहे ना आपल्याला. उशीर होईन म्हटलं आपल्याला. चला आता आहे ना. ते तिकडं पण दिसतंय बरं का पण आता लय वेळ होईन. चला